अखिल विश्वाला करुणेचा शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई रमाई जिजाऊ सावित्री, फातेमा, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, तसेच ज्या महामानवांनी बहुजन समाजासाठी, मानवजातीसाठी, सामाजिक समतेसाठी कार्य केलं, या सर्वच महामानवांना श्रीवार अभिवादन. आजच्या आपण व्हिडिओ होण्या अगोदर समर्पण घेणार आहोत, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना, सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो, सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सधम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धर्मपद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि व्हिडिओला आपण सुरुवात करतो. आज आपण आजचा व्हिडिओ जो बनत आपण जे चालू आहेत व्हिडिओ, तर ते भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने या पुस्तकावरून आपण ची माहिती आपण घेत आहोत. त्याचे लेखक आहेत, संग्राहक आहेत, सत्यशोधक गुरु गोपाल चक्रनारायण. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण महावीर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. गाय मारे सर्व मानव जात ही गाय मारे होती. गाय मारे यांची यज्ञ पद्धती होती. यज्ञात हजारो प्राणी हत्या होत असे. नेमका याचाच विचार इसवी सन पूर्व 6व्या शतकात महावीराने केला. जैन धर्माचे ज्याला म्हणतात ते महावीर. अहिंसा परम धर्म हा विचार मांडला. जैन धर्माचे एकूण 24 तीर्थकर गुरु होऊन गेलेत. महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 539 मध्ये झाला. महावीराला यशोदा नावाची पत्नी व प्रियदर्शनी नावाची मुलगी होती. महावीराने वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग केला. भगवान बुद्धानं 29व्या. आई वडिलांच्या मृत्यूचा परिणाम महावीरावर झाला. नंतर महावीराने मोठा भाऊ नंदीवर्धन यांची आज्ञा घेऊन 12 वर्ष कडक तप केले. त्याला ज्ञानप्राप्तीमुळे महावीर काम क्रोधादी इंद्रिय जिंकणारा ठरला. म्हणून लोक त्याला जिन म्हणू लागले. या जिनावरून महावीराला जैन हे नाव पडले. आता जैन ग्रंथानुसार महावीराने वस्त्राचा त्याग केला. त्या बिनवस्त्रामुळे लोकांनी त्यांचा बराच छळ केला. महावीराने सत्य, अहिंसा, अस्तेयू व अपरिग्रह
या 4 तत्वाचे कठोर पालन केले. महावीरांचा मृत्यू इसवी सन पूर्व 467 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी झाला. बुद्ध आणि जैन, बुद्ध बरोबर ज्ञानी, जैन बरोबर इंद्रिय जिंकणारा. जिनचा अर्थ इंद्रिय जिंकणारा, बुद्ध याचा अर्थ ज्ञानी. या दोन्हीमधला हा फरक आपण समजून घ्यायला पाहिजे. बुद्ध आणि महावीर हे समकालीन आहेत, थोडा फरक आहे फक्त. बुद्ध इसवी सन पूर्व 563 मध्ये जन्मले, तर महावीर 539 मध्ये. बुद्ध आणि महावीर यांच्यात 34 वर्षाचा फरक आहे. पण महावीराच्या मृत्यूची घोषणा बुद्धाने केली. म्हणजे जैन महावीर अगोदर मरण पावले, त्याच्यानंतर भगवान बुद्ध वारले. तर त्या महावीराच्या मृत्यूची घोषणा अगोदरच बुद्धाने केली. आता मध्यम मार्ग यावेळी जगात यज्ञिकांचा प्राणी हत्येचा अतिरेक सुरू होता. हजारो प्राण्याची आहुती त्या यज्ञामध्ये दिली जात होती. तर दुसरीकडे जैन धर्माचा अहिंसेचा अतिरेक सुरू होता. यातून योग्य काय याचा विचार करून बुद्धाने आपला मार्ग सांगितला. म्हणून बौद्ध धम्माला मध्यम मार्ग म्हणतात. बौद्ध धम्माला मध्यम मार्ग म्हणतात. बौद्ध धम्माचे विचार सर्व मान्य झाले, म्हणून बौद्ध धम्म हाच जगाचा एकमेव धम्म झाला. सामान्याचा बहुजनाचा धर्म बौद्ध धम्मच झाला. अशा प्रकारे जैन आणि बुद्ध यांची तुलना यामध्ये आपण पाहिलेली आहे. आता चंद्रगुप्त मौर्य या घराण्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. घराणे चंद्रगुप्त मौर्य जैन परंपरेनुसार पाटील पुत्र जवळच्या एका ग्रामप्रमुखाच्या मुलीचा मुलगा चंद्रगुप्त मौर्य मानला जातो. ज्या लोकांचा मयूर पालन हा व्यवसाय होता, म्हणजे मोर, त्या लोकांना मौर्य असे म्हणतात. एका माहितीनुसार हिमालयाच्या पायथ्याजवळ मोरिया किंवा मौर्य नावाचे गणराज्य होते. त्यांची राजधानी पिपलीवन ही होती. हे मौर्यवंशी होते. तर आणखी एका माहितीनुसार मगधचा राजा धनानंद याच्या एका सैनिकाचा चंद्रगुप्त मौर्य हा मुलगा होता. चंद्रगुप्ताचे वडील एका युद्धात मारल्या गेल्यामुळे चंद्रगुप्त अनाथ झाला. त्यामुळे
त्याची आई चंद्रगुप्त याला घेऊन माहेरी आली. चंद्रगुप्त हा 12 वर्षाचा झाल्यावर त्याचे आईने व मामाने त्याला तक्षशिला म्हणजे बौद्ध विद्यापीठात शिक्षणास पाठविले. कोणाला? चंद्रगुप्त मौर्याला. तेथेच त्याचे लष्करी व नीती शिक्षण झाले. चंद्रगुप्त मौर्याचा वर्गमित्र चाणक्य हा होता. चाणक्याला विष्णुगुप्त आणि कौटिल्य असे म्हणतात. हे 2 नाव आहेत त्याला. त्यालाच विष्णुगुप्त आणि कौटिल्य असेही म्हणतात. त्या चाणक्याला. आता चाणक्याविषयी माहिती बघू. चाणक्य हा गायमाऱ्या अर्थात याज्ञिक होता. याज्ञिक म्हणजे यज्ञ करणाऱ्या जमातीमधला होता. चंद्रगुप्त आणि विष्णुगुप्त म्हणजे हा चाणक्य यांचे नावात गुप्त हे साम्य आहे. आपले शिक्षण झाल्यावर चाणक्य अर्थात विष्णुगुप्त याने मगधची राजधानी पाटलिपुत्र येथे गेला. चाणक्याने धनानंदाच्या दरबारात प्रवेश मिळवला. पण धनानंदाच्या दरबारात आधी असलेले मंत्री व राजा यांनी चाणक्याचा अपमान केला. याने चिडून चाणक्य दरबारातून चिडून बाहेर पडला आणि थेट तक्षशिला बौद्ध विद्यापीठाचा रस्ता धरला. त्याचा अपमान केल्यामुळे. आणि तक्षशिला बौद्ध विद्यापीठात गेल्यावर चाणक्य याने प्रत्यक्ष पाहिले की आपला मित्र चंद्रगुप्त मौर्य हा स्वतः राजा झाला व त्याचे मित्र सैनिक झालेत. असा खेळ खेळत आहेत. चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याची भेट घेतली आणि चंद्रगुप्त मौर्याला योजना सांगितली. चंद्रगुप्त मौर्य व त्याचे मित्र यांना सोबत घेऊन चाणक्य मगधच्या दिशेने निघाले. त्याला वाटेत रस्त्यात अधिक काही मित्र सैनिक मिळालेत. सर्व मिळून गनिमी कावा खेळून नंदाची राजधानी पाटलिपुत्रवर हल्ला केला. धनानंदाने बराच प्रतिकार केला, पण आपल्या वंशासह धनानंद मारला गेला. चंद्रगुप्त मौर्य राजा झाला व चंद्रगुप्त मौर्याचे मगधवर शासन सुरू झाले. ही घटना इसवी सन पूर्व 322 आहे. आता ग्रीकावर विजय. चंद्रगुप्त मौर्य हा मगधचा राजा झाला तेव्हा जगज्योता सिकंदर उर्फ अलेक्झांडर हा ग्रीकमधून निघून जग जिंकण्यासाठी भारताच्या सीमेवर दाखल झाला. त्याची पहिली गाठ भारतातील पंजाबचा राजा पोरस सोबत पडली. या युद्धात सिकंदरला विजय मिळाला, पण त्यात सिकंदरचे बरेच सैनिक मारले गेले.
पुढे चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य होते आणि मगधची राजधानी पाटलिपुत्र बरीच लांब होती आणि ग्रीक सैनिक युद्धाला कंटाळले होते. म्हणून सिकंदरला मायदेशी परतावे लागले. वापस जात असताना इसवी सन पूर्व 323 सिकंदर बॅबिलोन येथे मृत्यू पावला. म्हणजे युद्धात न मावता वापस जातानीच तो मरण पावला. आता सेलुकस निकेटर सिकंदरच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती सेलुकस निकेटर हा ग्रीक साम्राज्याचा राजा झाला. त्याने आपली मुलगी हेलन ही चंद्रगुप्त मौर्याला दिली आणि सिरियाची राजधानी दमस्क येथील मेगेथेनिस नावाचा आपला वकील चंद्रगुप्त मौर्य यांचे दरबारात ठेवला. हे कृत्य सेलुकस निकेटरने आपले साम्राज्य पूर्वेकडून सुरक्षित राहावे यासाठी केले. या उलट चंद्रगुप्त मौर्याने 500 हत्ती सेलुकस निकेटरला दिले. सेलुकस निकेटर याने भारतात क्षत्रिय कसे निर्माण केले हे आपण अंधकाळात पाहू. तर अशा प्रकारे आज आपण इथे थांबणार आहोत आणि उद्याचा दुसरा व्हिडिओ आपण दुसऱ्या भागातले बनवणार आहे. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, आपण आता या वेगवेगळ्या आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या इतिहासातली आपण माहिती बघत आहोत. त्यामुळे आपण बौद्ध धर्म कशा पद्धतीने आणि इतर धर्म आणि इतर राज्य त्यामध्ये कसे कसे समाविष्ट झाले हे आपण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं पाहिजेत, जेणेकरून मला माझा उत्साह वाढला पाहिजे. यासाठी आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.